अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी काउन्सिलची बैठक घेतली। या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेऊन सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा देण्यात आलाय। काही गोष्टींवर आता अजिबातच जीएसटी हा तुम्हाला भरावा लागणार नाहीये। नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी काउन्सिलची 56वी बैठक घेतली। विशेष म्हणजे या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेत सर्वसामान्यांना एक दिसला देण्याचे काम करण्यात आले। मागील काही दिवसांपासून महागाई ही सातत्याने वाढताना दिसत आहे। सरकारने मोठ्या प्रमाणात जीएसटी लावल्याचे बघायला मिळतंय। यामुळे सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनातील वस्तू खरेदी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत आहेत। यासोबतच नोकरदारांना टॅक्स देखील वाढवण्यात आला। या महागाईच्या काळात थोडासा दिलासा आता सरकारकडून देण्यात आला आहे। काही वस्तूंवरून जीएसटीतील 12 आणि 28% हे स्लॅब काढून टाकले आहेत। आता तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू तुम्हाला स्वस्तात मिळणार आहेत। काय स्वस्त होणार आणि काय महागणार याची संपूर्ण यादी वाचा। चपाती, तंदूर रोटी, दूध, पिझ्झा, औषधे, आरोग्य विमा, पनीर पराठा, शार्पनर, पेन्सिल, वह्या, चार्ट, खोडरबर, नकाशे, दुर्मिळ आजारांच्या गोळ्या यावर 1%ही जीएसटी लागणार नाहीये। तेल, शॅम्पू, इलेक्ट्रिक गाड्या, ब्रश, टूथपेस्ट, ब्रश, साबण, बटर, तूप, चीज, चिवडे, भुजिया, डायपर, थर्मोमीटर, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स, चष्मे, रोगनिदानाची उपकरणे, ट्रॅक्टरचे टायर्स, सुके भाग, जलसिंचन, तुषार सिंचनाची उपकरणे, शिलाई मशीन, दुधाची बाटली या वस्तूंवर 5% जीएसटी लागेल। गाड्या, महागड्या कार, महागड्या विदेशी बाईक, पान मसाला, शीतपेय, सर्व पॅकेज पेय आता महाग होणार आहेत। दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी हा सरकारकडून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र यासोबतच लक्झरी गोष्टींवरील जीएसटी हा चांगलाच वाढवल्याचे बघायला मिळत आहे। यामुळे जर तुमचे आलिशान गाडी किंवा बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावी लागणार हे स्पष्ट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा नारा दिला होता। अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारतीय बाजारपेठेत स्वदेशी वस्तूंची विक्री जास्त व्हावी अशी त्यांची इच्छा आहे। मात्र नुकताच आता जीएसटीमधून घरात दररोज लागणाऱ्या वस्तूंमध्ये मोठी सूट देऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने नवा जी.आर. काढला आहे। मराठा समाज यामुळे आरक्षणात गेला असं जरांगे म्हणाले। मात्र या जी.आर.च्या विरोधात कोर्टात याचिका दाखल झाली तर काय होईल असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला। त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। आजपर्यंत 75 वर्षांत मिळवता आला नाही असा ऐतिहासिक विजय आपल्याला मिळाला आहे। महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज हळूहळू ओबीसीत जाणार म्हणजे जाणारच, फक्त शांतता व संयम ठेवा असे आवाहन करतानाच हैदराबाद गॅझेटियरवर आधारित शासन आदेशावर जी.आर. टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, त्यांना काही काम नाही असा टोला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना लगाविला। मराठा आरक्षणाच्या जी.आर. संदर्भात निरनिराळी मतं व्यक्त केली जात आहेत। मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी जी.आर.वर शंका उपस्थित केली। जरांगेंना दिलेल्या कागदावर जुनीच प्रक्रिया असल्याचे विनोद पाटील म्हणाले। यापुढेही ताकदीने अजून ताकदीने लढू।